हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2023 ला विचारलाय. सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड इज ऑप्शन ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल, बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ and C directly proportional to its area of cross section and D inversely proportional to area of cross section. मग आता बघा, सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनॉइड हा कोणत्या फॉर्म्युल्याने दर्शवला जातो? तर L दॅट इज इक्वल टू μ0 L स्क्वेअर L इंटू A. पण हे L जे आहे ना ते नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे. आणि मग जर आपण त्याची किंमत या N ची किंमत N बाय L अशी टाकली तर आपल्याला फॉर्म्युला सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला मिळतो L दॅट इज इक्वल टू μ0 L स्क्वेअर A डिवायडेड बाय L. कारण हे L स्क्वेअर केलं की एक L काय होतं, कॅन्सल होतं. आणि म्हणून सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनॉइड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. जो करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. समजलं कसं उत्तर आलं ते? जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.